वसई पूर्वेतील नवजीवन परिसरात गावदेवी डोंगराच्या मागच्या बाजूस असणाऱ्या बेकायदेशीर खदानीत 200 फूट खोल डंपर कोसळून भीषण अपघात होऊन त्यात एक लहान बालक आणि तरुणाचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। संबंधित वृत्त असे की वसई पूर्वेत खैरपाड्याच्या मागच्या बाजूस आणि नवजीवन परिसरात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसलेल्या अनेक खदानी बेकायदेशीररित्या सुरू आहे। परवानगी नसलेल्या या खदानीच्या परिसरात खबरदारीच्या उपायांचा अभाव असून नागरिक सुरक्षा नियमांना धाब्यावर बसण्यात आल्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। कागदोपत्री ही खदान बंद असल्याचे सांगण्यात येते, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या ब्लास्टिंगच्या वायरी आणि मोठमोठ्या दगडांचा ढीग बघून येथे खदान सुरू आहे असे लक्षात येते। या खदानींना परवानगी नसताना राजरोसपणे कुणाच्या आशीर्वादाने उत्खनन सुरू आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे। या खदानीच्या परिसरात सुरक्षेचे उपाय नसल्यामुळे डंपरच्या वाहकाचे वाहन चालवताना संतुलन बिघडले आणि डंपर 200 फूट खोल असणाऱ्या खदानीत पडला। या दुर्घटनेत 23 वर्षाचा वाहक समर शेख आणि 13 वर्षाचा लहान मुलगा नरेश पवार याचा मृत्यू झाला। प्रचंड भयानक दुर्घटना घडलेली असतानाही दोषींवर गुन्हा दाखल करण्याऐवजी पेल्हार पोलिसांनी या घटनेच्या एडीआर म्हणजेच अपघाती मृत्यूची नोंद केली आहे। तलाठी, तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली। जर या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते व परवानगी नसलेल्या खदानी सुरू कशा आहे याची चौकशी केली असती तर या तरुणांचा जीव गेला नसता असा संताप नागरिकांनी व्यक्त केला। या 13 वर्षाच्या बालकाच्या आणि तरुणाच्या मृत्यूला कोण जबाबदार याचे उत्तर आता प्रशासनाने द्यावे व या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा केली जात आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।